पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे माझं पिल्लू ना कधी मोठं झालं काही कळलंच नाही आहे। पटापट घरातली माझी तब्येत ठीक नसल्यामुळं झाडून घेते। भांडे पण घासायचे असतात पण अजून जमत नाही आहे, त्यामुळं मी काही घासू देत नाही आहे। मस्तपैकी झाडून घेतलं, घर वगैरे साफ करून घेतलं। इथे बघा खूप जास्त माझं पिल्लू काम करते। त्यानंतर ना इथे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते, कारण आज दिवसभर काही बनवलंच नव्हतं। तब्येत खूपच जास्त खराब झाली होती त्यामुळं। त्यानंतर मी आज कुकरलाच अंडे लावले होते, कारण पटकन बनवायचा होता स्वयंपाक, दिवसभर काही बनवला नव्हता त्यामुळे। त्यानंतर ना इथे मी अंडी अशी शिजवून घेतली। भाकरी झाल्या होत्या। नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्यानंतर ना इथे वाटण तयार करून घेतलं आणि अंड्याची भाजी बनवायला घेतली होती बघा। मस्त तर थोडीशीच बनवायची होती, कारण त्यांनी ना एकटेच खातात जास्त, म्हणजे भाजी त्यांच्यापुरतीच बनवायची होती। डाळ भात होता दुपारी बनवलेला, मुलांसाठी बनवला होता। मुलं असंही तिखट खात नाहीत, त्यामुळे मुलांसाठी काही बनवायची नव्हती, एकट्यासाठीच 2-3 अंड्याची भाजी बनवायची होती। त्यानंतर ना इथे मी गॅसवरती कढई ठेवली, वाटण वगैरे तयार करून घेतलं, मस्तपैकी भाजी बनवून घेतली। त्यानंतर ना आता म्हटलं वेळ आहे तोपर्यंत लगेचच भांडेही घासून घ्यावे। थोडीशी अंडा करी मसाला टाकली ना भाजी मस्त होते। संपली होती, काव्याला परत दुकानला पाठवलं आणि म्हणजे घेऊन आणायला सांगितली अंडा करी मसाला। त्यानंतर ना गरम पाणीच टाकायचं आहे भाजीमध्ये, म्हणजे भाजी टेस्टी होते, खूप जास्त मस्त लागते खायला। त्यानंतर ना इथे मी गरजेनुसार पाणी टाकलं, खूप सारी कोथिंबीर, मस्तपैकी अशी साधी सिंपलच भाजी बनवली होती। त्यानंतर म्हटलं चला लगेच आता भांडे पण घासून घ्यावे। थोडेसेच भांडे होते, खूप जास्त काही नव्हते। सकाळी खूप जास्त कंटाळा येतो त्यामुळं, आणि सकाळी डब्बाही असतो काव्याचा, आता सध्या पेपर चालू आहेत त्यामुळं जरा सकाळची ना घाईच असते, त्यामुळे म्हटलं चला जेवणाच्या अगोदरच भांडे घासून घ्यावे। तर आजच्या पुरतं एवढंच होतं, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके बाय। आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो, त्यामुळे नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर ओके बाय, भेटूया पुढच्या